अंकगणितामध्ये हमखास विचारला जाणारा हा एक प्रश्न आहे. प्रश्न पाहूयात काय? 49 नंतरची 17वी समसंख्या कोणती? आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. 49 नंतरची सगळ्यात पहिली समसंख्या कुठली असती? तर ती असती 50. त्याच्यानंतर कुठली येणार? 52. त्याच्यानंतर येणार 54 आणि अशाच या संख्या इन्फिनिटी पर्यंत जात राहणार. बरोबर आहे. आता या प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक आहे? तर तो आहे 2चा, इथं आहे 2चा, इथं आहे 2चा. म्हणजे ही एक अंकगणितीय श्रेणी आहे. बरोबर आहे. मग आपल्याला अंकगणितीय श्रेणीमध्ये टीएनचा एक फॉर्म्युला दिलेला असतो. माहिती आहे सगळ्यांना, जो की आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. डी म्हणजे या ठिकाणी काय असतो? त्या श्रेणी मधला फरक जो की आहे 2. ए या ठिकाणी काय असतो? जी असते की पहिलं पद, पहिली 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 टर्म, बरोबर आहे, जे काय आहे 50. मग आपल्याला किती काढायची? तर ती काढायची 17वी संख्या काढायची. म्हणजे ती 17 आपल्याला या ठिकाणी काढायची, जी काय ए म्हणजे किती? 50 अधिक एन म्हणजे किती? 17वी टर्म आपल्याला काढायची. म्हणजेच किती येणार? 17 वजा 1 भागिले गुणिले किती येणार? फरक आहे 2चा. म्हणजेच किती येणार? 50 अधिक 16 गुणिले 2 म्हणजेच किती येणार? 50 अधिक 16 दुने 32 म्हणजेच किती येणार? 50 अधिक 32 किती? तर ते येतं 82. म्हणजेच 50 नंतर 49 नंतर 17वी संख्या कुठली असणार आहे समसंख्या? तर ती असणार आहे 82, जे की आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 आहे.